मी झालो मॅनेज काल. मी ठरवलं त्याला मोहिते पाटलाला खासदार करायचं. माझी एकच मागणी आहे की या तालुक्यामध्ये अवैध धंदे चालता कामा नयेत. आणि मी आमदार आहे तोपर्यंत मी चालू पण देणार नाही. SP ने ठरवू द्या, PSI ने ठरवू द्या, हे धंदे चालू द्यायचे आहेत, पण मी ठरवलंय ते चालू देणार नाही. मोहिते पाटलामुळे आमदार झालो, तुमच्यामुळेही झालो. गोर गरीब माझा अगदी झाडूवाली आमची बाई असेल तिच्यामुळे झालो. ते दाखला असला काय नसला काय, मी बिनजातीचा बी राहिलो तरी हरकत नाही. आतापर्यंत कुठली संघटना आणि कोणत्या पक्षांबरोबर काम केलं? नाही, अनेक व्यवस्था परिवर्तनासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे निवडणुका लढणं. म्हणून मी एकूण 42 निवडणुका लढलो, त्यापैकी 36 निवडणुका मी पराभूत झालो. आताच्या लोकशाहीच्या काळामध्ये निवडणूक एकमेव हत्यार आहे की प्रभावीपणानं आपलं मत मांडणं. हे लोकांना काय पाहिजे आणि मला परिवर्तन करण्यासाठी, म्हणून मी ताकदीनं मांडत राहिलो, भांडत राहिलो आणि 70-80% वेळा अपयशी झालो. म्हणून काय माझे मुद्दे मी सोडले नाही, किंवा मला जे माझ्या अंतःकरणाला वाटतंय, जे हे मोजण्याचं लोकांचं असेल किंवा इतरांचं किंवा माझ्या विरोधकांचं असेल, पण मी जे पराजय कधी मोजला नाही. मी जय आणि पराजय हा तेवढ्याच किमतीला मोजला. म्हणून लढाई हे माध्यम या परिवर्तनाचं ठेवलं. अनेक लढाया लढलो, अनेक निवडणुका लढलो. माळशिरस तालुक्याच्या राजकारणामध्ये स्थिर होण्यासाठी तुम्ही प्रचंड संघर्ष केला, हे कन्या तालुक्यालाही म्हणताय. पण बऱ्याच जणांचं असं म्हणणं येतं की निवडणुकांच्या तोंडावर उत्तमराव जानकर मॅनेज होतात बऱ्याच वेळा. यावरती आपलं काय? नाही, आता म्हणणाऱ्यासाठी तो वर्ग एक असलाच पाहिजे आणि त्यानं ते कारणासह दिले बी पाहिजे. कारण एखादा समजा आपल्याला विरोधक असला पाहिजे आणि तो निखळ असला पाहिजे आणि त्याचं जे मत आहे त्यातून म्हणजे मी बी परिपूर्ण नाही. माझ्यामध्ये जे एखादा आरोप केला, नुसता आरोप करणं नाही, माझ्यामधले दोष दाखवले तर तो विरोधकाला मार्क मी माझ्या सहकार्यापेक्षा बी 100 पटीने जास्त देतो, सन्मान देतो. मी त्याला म्हणजे समजून घेण्यासाठी विरोधकांना सुद्धा आमंत्रण देतो. पण नुसतं आमंत्रण त्यानं मॅनेज होतात, त्यात निवडणूक सांगितली पाहिजे, त्याचं कोणत्या निवडणुकीमध्ये काय झालं सांगितलं पाहिजे. मी झालो मॅनेज काल. मी ठरवलं त्याला मोहिते पाटलाला खासदार करायचं. माझे विरोधक होते, त्या राज्यालाही सांगितलं त्याला, अगदी त्यांना जेलमध्ये टाकणार होतं. बेल नाही तर जेल तोडून मिरवणूक काढेन. मी होतो ना मॅनेज. माझ्यामध्ये ती लढाई आहे परिवर्तन करण्याची, आणि जे कोणी आरोप करतायत त्यांना मी असे पाल्या पाचोळ्यासारखे उडवून लावले. माझ्यामध्ये ती हिंमत आहे. आपण जे अधिवेशनामध्ये तक्रार केली किंवा प्रश्न उपस्थित केला की तालुक्यामध्ये अवैध धंदे आहेत, त्यासाठी आपण पोलिसांना सूचना पण केल्या होत्या आमच्या जवळ. तरी पण आपण एका PSI विरुद्ध तक्रार केली, तर मग ते असं का करत असतील? त्यांच्यावर इतर कोणाचा दबाव असू शकतोय का? नाही, नक्कीच की त्याला ही शासन व्यवस्था सगळी पूर्णपणे गृहमंत्र्याशिवाय दुसरं कोणी हे करू शकत नाही. मी PI ला सस्पेंड करा किंवा त्याला हाकलून द्या म्हणून सांगितलं. मी 26 तारखेला जिल्हाधिकाऱ्याला उपोषण करणार आहे. आणि राज्यभरामध्ये गृहमंत्र्याचं काय चाललंय, इथल्या SP चं काय चाललंय, इथल्या PIचं काय चाललंय, हे सगळं चित्र मी राज्याच्या समोर मांडणार आहे. माझी एकच मागणी आहे की या तालुक्यामध्ये अवैध धंदे चालता कामा नयेत. आणि मी आमदार आहे तोपर्यंत मी चालू पण देणार नाही. SP ने ठरवू द्या, PSI ने ठरवू द्या, हे धंदे चालू द्यायचे आहेत, पण मी ठरवलंय ते चालू देणार नाही. मी बंद केल्याशिवाय राहणार नाही. माझ्याकडे अनेक मार्ग आहे. उपोषण हे यांची लक्तर विषयावर टाकण्यासाठी आहे. माझ्याकडे अनेक मार्ग, माझ्याकडे यंत्रणा आहे, मी करू शकतो. संकल्प यांनी मुंबई हायकोर्टामध्ये पुनर्याचिका दाखल्याबाबत दाखल केली होती. त्यामध्ये आम्हाला एक मुंबई हायकोर्टामध्ये नोटीस आली. त्याच्यामध्ये संकल्प दोषे म्हणाले की आता खऱ्या अर्थानं आमच्या विजयाला सुरुवात आहे. नाही, आता त्यांचा विजय कुठनं सुरुवात होतोय मला माहित नाही त्याला, पण नोटीस काढणं किंवा सरकारने हे केलं, माझं काय म्हणणं आहे त्याला,
माझ्या जातीचा दाखला रद्द केला, ह्याच्या एवढा सरकारला आनंद 237 आमदार निवडून आले ह्याच्यामध्ये झाला नाही. सरकार सत्तेवर आलं त्याचा झाला नाही. हे सरकार चाललं पाहिजे ह्याचा झाला नाही त्याला. हे बंद पडलेलं सरकार आहे गेल्या 7-8 महिन्यापासून, त्याला चालू करा ना, त्याचं इंजन मध्ये डिझेल टाका, चालू करा ना. माझ्या जातीच्या दाखल्यात असं काय अडकलंय की बाबा एका आमदारचं मूल्य की 238 आहे आणि ह्या सगळ्या आमदारांचं मूल्य 237 आहे. तुमच्या जातीच्या दाखल्याचं प्रकरण आहे त्याचा मला वाटतं तुम्हाला कमी फायदा आणि विरोधकांना जास्त फायदा झाला आतापर्यंत. त्यांनीच त्या गोष्टीचा वापर करून घ्या. नाही, वापर कोणी काय करायचं ते करू द्या त्याला. मला माझी जनता महत्वाची आहे. मला या तालुक्यामध्ये माझ्या जे मनामध्ये जे या तालुक्यामध्ये जी मला घडवायचं आहे, मला जे अपेक्षित आहे त्यासाठी दाखला असला काय नसला काय, मी बिनजातीचा बी राहिलो तरी हरकत नाही. पण जातीचा दाखला रद्द झाला म्हणजे आमदारकी जात नाही, त्याची कुठं कायद्यामध्ये तरतूद नाही. पण ह्यांना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्यांना हवा करायची, त्याला कार्यकर्ता नाही. त्याला 1,08,000 मतं पडली ती आणि माणूस कुत्रा नाही, फक्त मटका गुटका आणि दारू, 3च माणसं आहेत. तुम्ही आमदार म्हणल्यापासून मग मटका गुटक्याला मत देत नाही ना माणूस. त्यांना उत्तमराव जानकर धारातीर्थी पडलेला आहे आणि मग सैन्य सापडतंय का ह्या स्वप्नामध्ये ते. पण उत्तमराव जानकर हा आमदार असला काय आणि नसला काय, त्याच्या ताकदीमध्ये आणि त्याच्या ऊर्जेमध्ये मी आजही 19 वर्षाचा आहे. हे सरकारला ह्याला त्याला एकदा थोडं कळालंय गेल्या निवडणुकीमध्ये. अजून त्यांना तुम्ही आमदार झाल्यापासून प्रचंड अग्रेसिव्ह झाला. तुम्ही अगदी निवडणूक आयोगापर्यंत गेला, जंतर मंतर पर्यंत गेला, केजरीवालांबरोबर तिथं बैठक केली, मार्कडवाडी पासून ते नेरा देवदर अशा अनेक प्रश्न तुम्ही उचलून धरल्यामुळं तुम्ही सत्ताधाऱ्यांसाठी डोक्यावरती झालाय का? नाही, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असावी आणि का नसू नये. कुणाची मागणी जनतेची सगळ्यातली निवडणूक पारदर्शक असली पाहिजे ही मागणी चुकीची आहे का? ह्याला कुणाची एकाही मतदाराची हरकत आहे का सांगा? पारदर्शक निवडणूक पद्धत असणं हे सरकारला धोकादायक आहे का? समजा पाणी मागितलं हा काय गुन्हा आहे का? मतदानाची पारदर्शक पद्धत मागितली हा काय गुन्हा आहे का? पण सरकारला राग काय यावा? माझ्या जातीच्या राज्यातले सगळे प्रश्न संपलेले आहेत. हा उत्तम जानकरचा जातीचा दाखला रद्द झाल्याशिवाय आपलं बंद पडलेलं सरकार चालू होऊ शकत नाही. ही सरकारची धारणा का व्हावी असा मला प्रश्न पडलाय. ज्यावेळी हनुमान गोळस साहेब होते त्यावेळी त्यांनी तुमच्या मुलांच्या जन्माचे शाळेचे दाखले काढले, त्यावरती हिंदू धनगर असा उल्लेख. नाही, ते सगळं कोळून झालं, सुप्रीम कोर्टाचं झालं, हायकोर्टाचं झालं, ते कोर्टाने केलं जे काय आहे असायचं आहे. विरोधक हा फेर असावा, सूचना करणारा असावा, तालुक्याला पुढे नेणारा असावा. एक कवडी तालुक्यात येऊ देणार नाही आणि नेरा देवदरची घोषणा करणाऱ्या मंत्र्याला मध्ये चिठ्ठी देणारा नसावा. तो खरं तर परवा तुमचा 17 जुलैला वाढदिवस होता आणि वाढदिवसा दिवशी त्याच दिवशी प्रसार माध्यमावर आपल्या त्या नोटीसची जातीच्या दाखले संदर्भात नोटीसची प्रसारण होणं हे खरं तर कशाचं लक्षात थांबणार? अज्ञानाचं, मूर्खपणाचं, बावळटपणाचं, आपलंच पाय आपल्या गळ्यामध्ये घेण्याचं आणि इतका बिंडोकपणा. जातीचा दाखला रद्द झाला म्हणून काय आमदारकी रद्द होत नाही. आणि सगळ्यात शेवट मी आमदार असलो काय नसलो काय, जे पराजय झाला म्हणजे तुमच्या मधला नेता संपतो. जोपर्यंत माझ्या मधला नेता मरत नाही तोपर्यंत हे टप्पा आहे. समजा आमदारकी आली गेली, सरपंच आलंय गेलं, जिल्हा परिषद आली गेली माझ्यासाठी, पंचायत समितीचा सभापती उपसभापती आला गेला,
म्हणून काय त्याच्यासाठी माझा जन्म नाही. माझा जन्म हा या परिवर्तनासाठी आहे. आणि जोपर्यंत माझ्यातला नेता जिवंत आहे, ते पद माझ्याजवळ आहे, माझ्यातली ऊर्जा जिवंत आहे, काय मारणार तिला? मारण्याचं औषध काय आहे? आणि मी ठरवलंय की 1.5 वर्षामध्ये शिंगोर्णीमध्ये आणि 1 वर्षामध्ये मांडकीमध्ये पाणी मी आणायचं आणि ते पाणी आणणार. मग सरकारला हैराण करून आणीन, अनेक मार्गाच्या लढाया करीन, अनेक प्रकारे सरकार ह्याच्यामध्ये बदनाम होईल, म्हणजे त्यांना हे पाणी देऊन टाकू ही परिस्थिती निर्माण करेल. आणि ती क्षमता, ती ताकद, ती ऊर्जा माझ्या अंतरंगामध्ये आहे. परवा सभागृहामध्ये भाजप सरकारनं जनसुरक्षा विधेयक बिल पास केलं. खरं तर हे बिल सामान्य जनतेच्या हिताचं आहे का? आता त्या अधिवेशनातनं मिळालं ते तेवढंच मिळालं की आमदाराची मारामारी आणि जनसुरक्षा. त्याला लाजीरवाना, म्हणजे किती त्या सभागृहामध्ये इतकी अपवित्रता, इतका निकृष्ट भरणा, इतकी बिनकामाची त्या ठिकाणी आलेली लोक, आणि फक्त हात वर करण्यासाठी हे सभागृह, असं सभागृह मी पाहिलं नाही. कारण त्याच्यामध्ये जीवच नाही. जो मुर्दा असतो, मुर्दा, असं त्या मुर्द्यासारखं गप्प पडून आहे, राज्य बी गप्प पडून आहे, आणि हे सभागृह असं त्या मृतावस्थेत आहे, त्याच्यामध्ये हालचाल नाही. आपण एखादा कोमात गेलेला पेशंट असतो का, 10 वर्ष 20 वर्ष आपण सांभाळतो, समजा असं ना बाबा आपल्याला बघता यावं, हे बघता येण्यापुरतं आहे, ह्याच्यामध्ये काय हालचाल होत नाही आणि जीव नाही. निवडणुकीमध्ये आपण समोरच्या उमेदवाराला म्हणला होता की आता गवाळ बोलवायची तयारी करा. हो, तर आता असं समजतंय, चर्चा चालू आहे तालुक्यात की भाजपनं संपूर्ण तालुका पोखरला. त्यांनी जागोजागी कार्यकर्ते उभे केले, तयार केले, किंवा राष्ट्रवादीची माणसं फोडली. तर त्याविषयी आपण काय सांगू? नाही, केलं पाहिजे, त्याला पोखरलं पाहिजे, काम केलं पाहिजे. आणि जनतेने का जाऊ नये त्यांच्याकडे? चांगलं करत असतील तर नक्कीच गेले पाहिजे. आणि मी सुद्धा जाईन त्यांच्याकडे. जे चांगलं कोणी करेल त्याच्याकडे मी नेहमीच आकर्षित होतो. आता ग्रामपंचायतीचं आरक्षण जाहीर झालं, निवड तुमच्या ताकदीवर माळशिरस तालुक्यामध्ये किती ग्रामपंचायती केलं? नाही, असं ग्रामपंचायतीच्या आरक्षणाचा आणि ग्रामपंचायती ताकदीवरती येण्याचा हा विषय नाही. नेहमी 40, 50, 60 ग्रामपंचायती असतात. आता मी 2 वेळा मार्केट कमिटीचं इलेक्शन लढलो. साधारणपणे 1151 ग्रामपंचायत सदस्य आहेत. दोन्ही वेळेला माझी, म्हणजे पाठीमागच्या वेळेलाही माझी बायको उभा केली होती, त्यावेळी ती 3 मतांनी पराभूत झाली. म्हणजे तिलाही जवळजवळ 550 मतं साधारणपणे पडली होती. आणि मी उभा राहिलो त्यावेळेला मी काहीतरी 36 मतांनी नाही, ते मतदारसंघ सोडून 76 मतांनी माळव मतदारसंघ निवडून आलो. तर साधारणपणे 50% मोहिते पाटलाचे आणि 50% आपले असतात, असं म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये असं साधारणतः चित्र पाठीमाग दोन्ही निवडणुकीला हे होतं. माळशिरस तालुक्याची 14 गावं पंचायत समितीला, जिल्हा परिषदला माळशिरस जोडली असतात. हो, आणि लोकसभा विधानसभेला माळ्या जोडली. बरोबर. परंतु आपल्या आमदार फंडातून काय त्या 14 गावासाठी त्यांनी पूर्तता होऊ शकते का? नाही, आम्हाला थेट निधी देता येत नाही, पण डीपीडीसी मार्फत निधी देता येतो. पुन्हा जे रणजितदादा स्थानिक स्वराज्य संस्थेमधून निवडून आलेले आहेत त्यांना देता येतो. वेगवेगळ्या माध्यमातून, फक्त निधीच्या विषयानं मला माझा आमदार निधी फक्त देता येत नाही. बाकीचे सगळे सरकारचे निधी देता येतात. मंत्रालयातून वेगवेगळी कामं असली तर सगळी करता येतात त्यांची पूर्णपणे. आपण म्हणला की माहिती पाटलांची 50% ग्रामपंचायती, आपल्या 50% ग्रामपंचायती, तर ते तिकीट वाटपामध्ये पण हाच फॉर्म्युला वापरणार स्थानिक स्वराज्य नाही, त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला असणार नाही. त्याला ज्याचं जिथं मेरिट असेल, जो कार्यकर्ता, हे नवीन कार्य, आता मोहिते पाटील आम्ही एकत्र आलोय, तर नवीन कार्यकर्ते घडवण्याची एक संधी आहे त्याला. आपण पहिल्यांदा जनतेचा आमदार होता, नंतर संविधानिक आमदार झाला, पण
आपण काही ठिकाणी बोला की मी मोहिते पाटलांमुळे आमदार झालो. तर मग आता आपल्याला जनतेचे आमदार म्हणायचं, संविधानिक म्हणायचं का मोहिते पाटलांमुळे? मोहिते पाटलामुळे आमदार झालो, तुमच्यामुळेही झालो. गोर गरीब माझा अगदी झाडूवाली आमची बाई असेल तिच्यामुळेही झालो. सगळ्यामुळेच आमदार काही एका माणसामुळं कुणी होत नाही. आपल्याला सगळ्या लोकांच्या भावभावना, त्यांची अपेक्षा, त्यांचं त्याच्यामध्ये आरशासारखं आपल्यामध्ये पाहणं की त्यांना अपेक्षा असते. आणि म्हणून कुणी आमदार झाला काय, अजून मी सरपंच झालो काय, अजून उद्या काय मुख्यमंत्री बी झालो समजा, तरी ती सगळ्या लोकांच्या त्याच्यामध्ये परिपाक असतो. त्यामुळं आपण एखाद्या पदावरती पोहोचतो आणि पद हे काय कायम नसतं कुठलंही. मी आता समजा 5 वर्षासाठी आमदार आहे म्हणून काय मी आमदार आहे असलो म्हणजे फार वेगळा झालो, मी आमदार नसलो म्हणजे वेगळा. मी कायम सारखाच आहे. तुम्ही गेल्या 7 महिन्यातील माझं कोणतंही काम घ्या, मी 10 लाख झाडं आंब्याची लावतोय. ही काय ना मी नाना पाटेकरांना बोलवतोय, मी गोगावलेनं बोलवतोय, मकरंद नानसपुरेनं बोलवतोय, सयाजी शिंदेनं बोलवतोय. पुढच्या आठवड्यापासून आम्ही सुरुवात करतोय. पावसाळ्या अधिवेशन काम जातात. 1 वर्ष आपल्या साधारण आमदार केला होते. तर आपल्या माळशिरस तालुक्यामध्ये जास्तीत जास्त मोठा निधी किती आला? आणि त्याला दुसरा प्रश्न की खरंच तिजोरीत काढायला विरोधाला नेरे नुकतं देत नाहीये ते कधी आपल्याला. ह्या दोन्हीमध्ये काय तुम्हाला जाणवलं? नाही, आता मी सांगितलं की सरकार हे डेड झालेलं आहे, ते फक्त कोमामध्ये काय हालचाल नाही त्याच्यामध्ये. आता निधी आणणार ते जिल्हा परिषदला गावोगाव 10-5 लाखाचं तुकडं त्यांच्या कार्यकर्त्यांना गुटखा मटकावाले एवढे चार्जिंग होणार, बाकी काही नाही. याच्यामधनं लोकांना काय कुठला निधी पाहिजे तो निरा देवदारसाठीच पाहिजे ना. 10 लाख कोटी उभा करायला माझ्यासारखा जर मुख्यमंत्री असता तर मी या राज्यावर एक नया पैशाचं कर्ज ठेवलं नसतं.